नमस्कार. आज आपण पाहूयात आपल्या कन्सल्टेशनचं रिएम्बर्समेंट क्लेम आपण कोणत्या प्रकारे आपण करू शकतो ते. त्यासाठी आपल्याकडे असायला हवं केअरिंगली युअर्स ॲप. ते ॲप उघडल्यानंतर तुम्ही माय ॲक्टिव्ह प्लॅनवरती क्लिक करायचं आहे. माय ॲक्टिव्ह प्लॅनवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही जो ॲक्टिव्ह प्लॅन सध्याचा तुमचा चालू आहे त्यावर क्लिक करा. क्लिक केल्याच्यानंतर थोडंसं खाली येऊन डॉक्टरवरती क्लिक करा. डॉक्टरवर क्लिक केल्यानंतर डॉक्टर कन्सल्टेशन नावाचं एक बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला डूज अँड डोंट्स इथे बघायला मिळतील. 2 डॉक्युमेंट आपल्याला लागतात. एक आहे इनव्हॉइस, दुसरं आहे प्रिस्क्रिप्शन. तर इनव्हॉइस काय असायला हवं त्याच्या गाईडलाईन्स तुम्हाला इथे वाचायला मिळतील. त्यात काय असायला हवं, काय नको, त्याचे सगळे डिटेल्स तुम्हाला इथे दिसतील. त्याचप्रकारे प्रिस्क्रिप्शनचे पण गाईडलाईन्स तुम्ही इथे वाचू शकता. त्या एकदा वाचून घेतलेल्या केव्हाही उत्तम. रेज अ क्लेमवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला पेशंट सिलेक्ट करायचा आहे, ज्या पेशंटचा क्लेम तुम्हाला करायचा आहे ते. त्यानंतर रक्कम तुम्हाला इथे इनव्हॉइस अमाऊंटमध्ये टाकायची आहे. इनव्हॉइस नंबर म्हणजे बिल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर ज्या दिवशी बिल नंबर होतं ती डेट तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. डॉक्टर्स नेममध्ये डॉक्टरांचं नाव इथे टाईप करून सर्च करायचं आहे आणि ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ते सिलेक्ट झाल्याच्या नंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं. पुढच्या पानावर आल्याच्या नंतर तुम्हाला 2 डॉक्युमेंट अपलोड करायला लागतील. अपलोड इनव्हॉइसवरती गेल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये ते डॉक्युमेंट ऑलरेडी सेव्ह करून ठेवा, जेणेकरून सोयीचं जाईल. इथे तुमचं इनव्हॉइस अपलोड झालं. त्याच्यानंतर अपलोड प्रिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तीच प्रक्रिया पुन्हा एकदा करायची आहे. मोबाईलच्या गॅलरीमध्ये जाऊन प्रिस्क्रिप्शन निवडून तुम्हाला ते अपलोड करायचं आहे. ते अपलोड करून झाल्याच्या नंतर तुम्ही नेक्स्टवरती क्लिक कराल. पुढच्या पानावरती तुमच्या UPI ID डिटेल इथे टाकायचं आहे आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. नेक्स्टवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला कन्फर्मेशन मेसेज येईल आणि त्यानंतर जवळजवळ 5 ते 7 दिवसांच्या आत ती रक्कम तुमच्या अकाउंटला जमा झालेली असेल. धन्यवाद.